नमस्कार, माझा इंडिया न्यूज। देऊळ रोड बोर्डच्या समस्या काही मिटेनात। समाजसेवक श्री तानाजी भाऊ काळभोर यांनी अधिकाऱ्यांसमोरच वाचून दाखविल्या समस्यांचा पाडा। त्या ठिकाणी भक्ती शक्ती बस खंडोबा मंदिर ते सिद्धिविनायक नगरीपर्यंत येऊन पहा, रस्त्याची अवस्था फार बिकट झालेली, शूटिंग आलेली। त्याच्यानंतर परिसरात पाईपलाईन टाकली कॅटरिंग बोर्डाने। त्या पाईपलाईन वरती एवढे मोठे मोठे दगड ठेवले रोडच्या कडेला। त्यांना 2 वेळा सांगितलं की येऊन ते लेवल करा, मुरुम टाका छोटा, लोकांचे अपघात होतात, डबल गाडी पास सुद्धा जागा नाही ती त्यांना अजिबात। त्याच्यानंतर त्या ठिकाणी मच्छरचं एवढं साम्राज्य झाले, डेंग्यूचे पेशंट एवढे आहेत की प्रमाणाच्या बाहेर झाले त्या परिसरामध्ये। हे लोक म्हणतात आमच्याकडे एकच गाडी आहे, 7 वार्डामध्ये ती गाडी फिरवावी लागते, त्याच्यामुळे आम्ही काय तुम्हाला लगेच गाडी देऊ शकत नाही। नेहमीची तक्रार यायची। ड्रेनेज फुटल्या 2 अन्न येऊन बघा, सगळं सांडपाणी अख्खं ड्रेनेजचं पूर्ण रोडनी वाहते ते पूर्ण अगदी माहिती। त्याच्यामुळे सुद्धा मच्छरचं प्रमाण झालेलं आहे। ड्रेनेज सुद्धा हे लोक एक साधं ड्रेनेज सुद्धा रिपेअर करत नाही। एलईडी एखादी तुटली तर एक एलईडी सुद्धा नाही यांच्याकडे। मी माझ्या स्वतःच्या खर्चाने एलईडी तिथं बसवलेली आहे, त्याचा मी पुरावा देईन सगळ्यांना पाहिजे कॅन्टोन बोर्डाला। या अशी कामं कुठलेही कामं त्या ठिकाणी आरोग्याचा विषय असो, साफसफाईच्या बाबतीत तसं ज्या नाही, हे लोक अजिबात लक्ष देत नाहीये। आणि आम्हाला अपार्टमेंट आणि कामं ज्या वेळेस सांगतो हे लोक दखलच घेत नाही अजिबात कामाची। त्याच्यामुळे प्लीज फक्त टॅक्स साठी मात्र आहे ना, आवर्जून यांची लोक येऊन तिथं बसणार आणि लोकांना आव्हान करणार टॅक्स भरा म्हणून। आपण तो रोड आहे ना 1991 मध्ये अजून पानसरे असताना तेवढा एकदाच झालेला आहे आणि महापालिकेने केलेला आहे। अगदी खिटून आहे, फक्त भिंत मध्ये तो रोडच सिद्धिविनायक नगरीचा आहे। तो रोड आपण फक्त तो कॅन्टोन्मेंटला पैसे आणायचे पुढे ते सांगा पहिले। मी काय होतं, विकास करायचा नाही तर टॅक्स पण नका घेऊ, लोकांचं म्हणणे असं आहे। आम्ही करू तिथला रोड असं पण लोकांच्या प्रतिक्रिया आहे। ते चालेल का तसं केलं तर अधिकाऱ्यांना विचारत आणि टॅक्स साठी मात्र आहे ना 8-8 दिवस तिथं ठाण मारून दिवसभर बसतात आणि लोक मग प्रामाणिक टॅक्स भरतात ना। असं नाही की टॅक्स भरत नाही, त्याचा रेकॉर्ड काढा सिद्धिविनायक अख्खा देव रोड कॅन्टोन बोर्डाच्या परिसरात रस्त्याच्या बाबतीत चालेल ना, ठीक आहे। ग्राउंड संदर्भात आणि आपण झाले अंतर्गत सगळ्या, पण पाण्याची बेल लाईन नाहीये, लोक वाट पाहतात पाणी। त्याच्यामध्ये काय झालं, विषय झाला त्यांच्याकडे फंड्स नाही आणि आता उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात उपलब्ध झालं तर तुमचं मार्गी लागत नाही, अवघड का फंडच नाही त्यांच्याकडे। आपको दो अलग टेबल करेंगे ना, उसको डिवाइड करेंगे। अभी इंटरनल डिस्ट्रीब्यूशन लाइन के लिए आप फंड देना, मेन लाइन के लिए 1.75 लगेगा। जो भी फंड लगता है हम लोग डीपीडी से एमपी साहब मैं वो दिखाई देता हूँ। एस्टिमेट नहीं, वो टेंडर में कैंसिल करना पड़ेगा आपको, कैंसिल करके दिखाना पड़ेगा कि हम लोग आधा ही आपको दे रहे, आधा वापस कैंसिल करेंगे। उसमें रास्ता क्या है, वो डीपीडीसी वाला भी क्वेरी निकालेगा। माझा इंडिया न्यूज, देऊ कॅन्टोन्मेंट बोर्ड, पिंपरी चिंचवड।